आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पाण्याविना स्मार्ट सिटी कोरडी, अभिनव सामाजिक संस्थेचे महापालिकेला निवेदन, आंदोलनाचा इशारा। सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांना आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्षा मिनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 19 दीक्षित नगर भाग 4 येथील महिलांसह विविध नागरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले। संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार दीक्षित नगर भाग 4 मधील सुमारे 50 ते 60 घरांना अद्याप नळ जोडणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। नागरिकांना शेजारील शोभादेवी नगर व विष्णुनगर येथून प्रति घागर 2 रुपये देऊन पाणी आणावे लागत असून पाणी टंचाईच्या काळात 20 रुपये पाणी देऊन पाण्याचे जार खरेदी करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या भागात 2 सार्वजनिक हापसे असून त्यापैकी एक बंद अवस्थेत आहे तर दुसरा हापशातूनही अत्यल्प दराने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यापूर्वीही झोन कार्यालयाकडे नवीन नळ जोडणीसाठी अर्ज करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत। निवेदनात आणखीन एक गंभीर समस्या मांडताना रस्त्यावरील गोल्ड चेंबर्स व प्रॉपर्टी चेंबर्स तुडुंब भरून वाहत असल्याने सांडपाणी रस्त्यावर व नागरिकांच्या अंगणात पसरत आहे असे सांगण्यात आले आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, रोगराईचा धोका वाढला असून दुचाकी घसरून छोटे मोठे अपघातही होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही ठिकाणी चेंबरमधील सांडपाणी उलट प्रवाहाने घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे जीवन असुरक्षित बनल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अभिनव सामाजिक संस्थेने तातडीने नवीन नळ जोडण्या उपलब्ध करून द्याव्यात, बंद हापसा सुरू करावा, चेंबर्सची दुरुस्ती करून नियमित साफसफाई करावी अशी मागणी केली आहे। नागरिकांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संस्थेने दिला आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिनलताई दास, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, शहर उपाध्यक्षा आफरीन पटेल, सुरैया माणियार, वैशाली कदम, रेखा क्षीरसागर, अनिता भोसले, सुनीता कळशेट्टी, लताबाई पात्रे, जुलेखा काझी, इरफान कंपली, शाहेनाज पठाण तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर। जय जिजाऊ। मी मिनल दास, संस्थापक अध्यक्षा, अभिनव सामाजिक संस्था। स्मार्ट सिटी म्हणतोय परंतु बिना पाण्याचं कोरडं स्मार्ट सिटी म्हणायची सोलापूरला आज वेळ आलेली आहे। माझ्यासोबत हे दीक्षित नगर भाग 4 प्रभाग क्रमांक 19 मधील महिला आलेल्या आहेत। त्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे यांना पाण्याचं नळाचं कनेक्शनच नाहीये आजपर्यंत। पाण्यासाठी ह्या दुसऱ्या नगरातनं पिण्याच्या पाण्यासाठी रात्र जागतात, त्या ठिकाणावरनं पाणी आणतात। कधी कधी त्या भागातील लोकांचं जर पाणी झालं नाही तर यांना पिण्याचं पाणीही मिळत नाही, त्यासाठी यांना पाण्याचे जार आणायला लागतात। नवीन पाण्याचं कनेक्शन मिळावं म्हणून यांनी अनेक वेळा झोन कार्यालयाला अर्ज दिलेला आहे। कमीत कमी 50 ते 60 घरांना पाण्याचं कनेक्शन नाहीये, परंतु अर्ज देऊन सुद्धा झोन कार्यालय आहे, महापालिका प्रशासन सांडपाण्यासाठी हापशाचा वापर करावा लागतो। 2 हापसे आहेत, त्यातला एक हापसा बंद पडलेला आहे आणि एका हापशाला कधी कधी कमी दाबाने पाणी येतं। ह्यांना विकत्रीचं पाणी आणून सांडपाण्याची व्यवस्था आहे। त्या नाल्याचं पाणी याचे जे प्रॉपर्टी चेंबर आहेत, रस्त्यातले गोल चेंबर आहेत, त्या चेंबर मधलं पाणी अक्षरशः उकळ्या फुटून पाणी येत आहे आणि ते पाणी ह्यांच्या दारात असतं, घरामध्ये येते। कधी कधी तर डब्याने ह्यांना पाणी बाहेर काढावं लागतं। बसायची झोपायची एवढी यांची हाल होती। या संदर्भात महापालिकेला सुद्धा सगळे माहिती आहे, अनेक वेळा ह्याच्या आधी निवेदन दिलेले आहेत, परंतु पालिका प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीये। आज अतिरिक्त आयुक्त वीणा पवार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की नवीन पाण्याचे कनेक्शन तत्काळ ह्यांना उपलब्ध करून द्यावे आणि चेंबरचे जे दुरुस्तीचे काम आहेत ते वेळोवेळ आणि ताबडतोब करावेत, यासाठी विनंती दिलेला आहे। आम्ही खूप वेळा झोनला जाऊन तक्रार केली नळाच्या पाण्याबद्दल आणि रोडबद्दल, त्यामुळे त्यांनी काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही। खूप आम्हाला त्रास होतोय पिण्याच्या पाण्याचा आणि रोडचा। गाड्यासारखं त्रास, पिण्याचे पाणी 1-1, 2-2 वाजता भरायचं आणि 2 रुपयाला एक घागर देते। पाणी येते 7 दिवसाला आणि ते पाणी नाही पुरलं तर आम्हाला 20 रुपयाला एक जार आणावं लागतं।
आलो वर्ष आहोत. झालं त्या गल्लीमध्ये नळाचं नाही. 15-16 वर्ष झालं नळाचं नाही त्या गल्लीमध्ये. बाबा मिस्त्री आरांना होते, त्याने घालू म्हणजे त्याने पण काय नळ घातले नाही ते. आणि आपल्या इथे एक कापसा चालू आहे, एक कापसा बंद आहे. आणि पाणी आल्यावर प्रेशरनं कसं करायचं पाणी? 2 रुपयाला घागर पाणी ते बी भेटना झाले. किती म्हणून करून खाणार आम्ही? काय श्रीमंत नव्ह, 2 रुपयाला घागर बी भेटत नाही. झारचं 20 रुपयाला पाणी कुठून आणायचं? झारचं पैसे तर जायला यायला वाट नाही इथं. समजा नाले रस्त्याचा रस्ते नाही. प्रॉब्लेम आहे आणि खड्डे पावसाच्या खड्डे पाण्यानं